नमस्कार मैत्रिणींनो. आज खूप अशा सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहे, कारण मला हे बोलावं की नाही असंही वाटत होतं. पण मी यातनं ज्यावेळेला स्वतः स्ट्रगल किंवा खूप वेदना सहन करते ना, त्यावेळेला असं वाटतं की आपल्यात ज्या गोष्टी आपण सहन केलेल्या आहेत, कुणाला जर त्यामधनं शिकण्यासारखं जर असेल किंवा बेनिफिट मिळत असेल तर का नाही. प्रत्येक गोष्ट विकायलाच असते असं नाही. मी ही गोष्ट विकण्यासाठी न सांगता, म्हणजे माझ्याकडे ही विकण्यासाठी प्रोडक्ट नाही आहे, पण माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते. कारण रोजच्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेला ह्या ब्राज वगैरे वापरतो त्यावेळेला अतिशय इरिटेशन होते. मी सांगू शकत नाही, मला एवढा त्रास झालेला आहे ब्रामुळे. कारण असं होतं की असह्य होतं, कधी कधी असं वाटतं की काहीच नको. आणि आपण ह्या विषयावर बोलत नाही कारण लाज वाटते किंवा कुणाशीही स्वतःहून असं आपण शेअर करत नाही. पण नक्कीच मला असं वाटतं की मला जर हा अनुभव आला आहे तर तो तुमच्याशी शेअर करावा. मी रेग्युलर आपल्या ज्या ब्रा असतात त्या वापरत होते, ज्या की ह्या अशा असतात, ज्याला आपण बेल्ट वगैरे असतो, ज्या रेग्युलर ब्रा आपण म्हणतो अशा असतात त्या. तर त्याने मला एवढं इरिटेशन होत होती, मला एवढा पेन होत होता आणि अक्षरशः त्या बेल्टचे खुणा हे होत होत्या. पण काही 2-4 दिवसापूर्वीच मला या स्पोर्ट्स ब्राबद्दल समजलं आणि ह्या होजिरीमध्ये आहे. तर अतिशय कमी किमतीमध्ये ह्या मिळतात आणि आपण ड्रेसमध्ये किंवा गाऊनमध्ये हे वेअर करू शकतो. साडीवर आपण ह्या वेअर करू शकत नाही. पण मला याचा अनुभव एवढा छान आला आणि एवढं रिलॅक्स वाटायला लागलं आहे की फक्त आपल्या मैत्रिणीच समजू शकतात की आपल्याला ब्रा घातल्यावर कसं फील होतं. पण ह्या ज्या स्पोर्ट्स ब्रा आहे, ज्या की होजिरीमध्ये आहेत आणि नॉन पॅडेड आहेत, यामध्ये पॅडेड पण येतात, त्या एक्सपेन्सिव्ह असतात थोड्याशा, पण डेली वेअरसाठी ह्या अतिशय उत्तम अशा ह्या स्पोर्ट्स ब्रा आहेत. आणि नक्कीच तुम्हीही ज्यांना माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे की ब्रामध्ये फार अनकम्फर्टेबल होतं आणि अतिशय बापरे, मी सांगू शकत नाही. मी ज्यावेळेला हे वेअर केलं त्यानंतर मला एवढं, म्हणजे मला अगदी आता हे खोटं वाटेल पण अगदीच मी इतकी इमोशनल झाले ना की मला सांगता येणार नाही की मला एवढं त्रासदायक होत होत्या त्या ब्रा. तर तुम्ही बघू शकताय ह्या अशा पद्धतीने असतात. मी जरा दाखवण्याचा प्रयत्न करते ज्यांना, कारण आपण एवढ्या गोष्टी वापरून झालेल्या आहेत की सतत सतत आपण काय आणखी एक्सपेरिमेंट करायचा असं होतं. पण माझा अनुभव जर कुणाला कामी येत असेल तर नक्कीच मी तो शेअर करेल. हा मी विकण्यासाठी प्रोडक्ट अजून तरी नाही आहे, पण मी हे बाय केलं आहे आणि माझ्या बहिणीचा, वहिनीचा, सगळ्यांचा अनुभव मी घेतला आहे आणि त्यावरून मी तुम्हाला सांगते आहे की जर तुम्हाला गाऊनमध्ये किंवा ड्रेसमध्ये जर काही अशा गोष्टी वेअर करायच्या असतील तर अतिशय कम्फर्टेबल आहे. अजिबात म्हणजे अजिबात आपल्याला त्रास होत नाही. अगदीच मी सांगेल की बिनधास्त आपण हे, म्हणजे असं वाटत नाही, म्हणजे जीव गुदमरल्यासारखा होतो आपला ब्रामध्ये. तर ह्या स्पोर्ट्स ब्रा जे आहे त्यामध्ये आपल्याला इतकं कम्फर्टेबल वाटतं की माझा हा अनुभव मला फार, म्हणजे 2 दिवसापासून मी इतकी रिलॅक्स आहे. आणि यामध्ये सायझेस पण येतात असं मी त्या वेंडरकडनं ऐकलं आहे. पण ज्यांची जी साईज असेल 34पासनं 42पर्यंत यामध्ये असतील अवेलेबल. तर यामध्ये ब्रँडेड पण जॉकी वगैरे येतात, पण हा नॉन ब्रँडेड आहे, पण तरीसुद्धा मी इतकी कम्फर्टेबल आहे यामध्ये. आणि जवळपास 150च्या आतमध्येच तुम्हाला हे ब्रा मिळतील. स्पोर्ट्स ब्रा म्हणतात आणि नक्कीच तुम्हीही तुमच्या आजूबाजूच्या दुकानात जर मिळत असेल ना तर बिनधास्त स्विच करा. जे की आपण ज्या रेग्युलर ब्रा वापरतो ते प्लीज वापरू नका, कारण त्याने अगदी जीव गुदमरतो आहे. आणि ज्यावेळेला, म्हणजे काय आता मी ह्या गोष्टी एक्सप्रेस करू शकत नाही, पण जर तुम्ही ह्या ब्रा एक तरी घेऊन बघा, अतिशय कम्फर्टेबल वाटेल. आणि नक्कीच हे विकण्यासाठी प्रोडक्ट नाही आहे, पण मला हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं वाटला.
आणि तुम्हालाही अशा काही गोष्टी वाटत असतील ना, तर खरंच बिनधास्त कमेंट करा, काही हरकत नाही. तुम्ही व्हॉट्सअप करा. 9172999615 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. नक्कीच कधी जर मला ह्या गोष्टी जर विकण्यासाठी मिळाल्या तर मी बिनधास्तपणे काहीही नफा न ठेवता विकणार आहे. कारण की खरंच यामध्ये मला एवढं कम्फर्टेबल वाटलं आहे की मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला एवढं कम्फर्टेबल व्हायची गरज आहे आणि प्रत्येकीला खरंच ह्या वेदनातनं मुक्त होण्याची गरज आहे. पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत समोरच्यालाही देऊ शकत नाही. कारण मला असं काही इतक्या मी वेगवेगळ्या प्रकारचे क्लाविया असं ब्रँडेड भरपूर अशा ब्राज वापरलेल्या आहेत, पण मला कशातही कम्फर्टेबल वाटलं नाही. जेवढी साईज इश्यूज होते ते तर मला आजपर्यंत समजलं नाही की माझ्यासाठी परफेक्ट कुठली आहे. पण ह्या ज्या आहेत ह्या अतिशय स्ट्रेचेबल आहेत आणि खूप स्ट्रेच होतात, पण यामध्ये सायझेस पण असतात. तर नक्कीच आपल्या बॉडीप्रमाणे हे शेप घेतो आणि मस्त आहेत, कम्फर्टेबल आहेत. होजेरीमध्ये मटेरियल आहे, तर तुम्ही ज्यावेळेला दुकानामध्ये जाल तर होजेरीमध्ये स्पोर्ट्स ब्रा आहे का असं विचारा आणि मग ते तुम्हाला याच्यामध्येही प्रकार दाखवतील. पण काही वेगळं फॅन्सी घेण्याची गरज नाही. अगदीच प्लेन आणि अशा पद्धतीची तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घेऊ शकता. खूपच सुंदर आहे आणि नक्कीच तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करा तुम्हाला काय वाटतं ते. तर मी अशा पद्धतीने हे घेतलेले आहेत आणि माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि यातनं खरंच मुक्त व्हा ब्रामधनं. जर तुम्हाला साडीमध्ये हे करायचं असेल तर हे साडीमध्ये आपण यूज नाही करू शकत, पण नक्कीच आपण ड्रेस आणि गाऊनवर वापरू शकतो. तर प्लीज तुम्हाला जर अशाच अनकम्फर्टेबल होत असाल तर तुम्हीही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि अगदीच ₹150 तर काहीच नाही आहे. नक्कीच घेऊ शकता. तर माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला आणि एका स्त्रीचा अनुभव एका स्त्रीपर्यंत पोहोचवणं हे माझं खरं पहिलं कर्तव्य आहे आणि मी तेच करणार. यापुढेही जर मला विकण्यासारख्या गोष्टी नसेल, पण तुम्हाला जर मला काही एक माहिती द्यायची असेल तर मी नक्कीच तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. आपण याबद्दल फ्रँकली बोलू शकत नाही, पण तरीसुद्धा मी आज हिम्मत केलेली आहे आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे. नक्कीच तुम्हीही यावर कमेंट्स करा आणि मला तुमचा अनुभव सांगा. धन्यवाद.